आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचा निबंध बघणार आहोत। स्वतंत्रता दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट बद्दल आपल्याला निबंध लिहायचा आहे। तर तुम्ही कशा प्रकारे हा निबंध लिहिणार आहात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहिला पॅरा करायचा आहे, त्यानंतर काय लिहायचं आहे, स्वतंत्रता दिवस हमारा राष्ट्रीय पर्व है। आता स्वतंत्रता दिवस काय आहे, तर आपले हे राष्ट्रीय पर्व आहे। सेकंड येणार आहे, यह पर्व प्रतिवर्ष 15 अगस्त को संपूर्ण देश में मनाया जाता है। आता हे वर्ष कधी साजरे केले जातं, तर 15 ऑगस्टच्या दिवशी देशामध्ये सगळीकडे हा जो उत्सव आहे, उत्सवच म्हणू आपण ह्याला, हा साजरा केला जातो। हमारा देश सन 1947 को स्वतंत्र हुआ था। मग आपला देश कधी स्वतंत्र झाला होता, तर 1947 ला। इसके पहले यहाँ अंग्रेजों का शासन था, म्हणजे ह्याच्या अगोदर इथे कोणाचं राज्य होतं, तर इंग्रजांचं। देश को स्वतंत्र कराने के लिए अनेक राष्ट्रभक्तों ने अपने प्राणों की आहुति दे दी थी। म्हणजेच काय, तर आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक राष्ट्रभक्त जे महान नेत्यांनी आपल्या प्राण दिले होते, म्हणजेच आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं। सेकंड पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे, 15 अगस्त 1947 ईस्वी सन को प्रथम बार दिल्ली के लाल किले पर तिरंगा फहराया गया था। आता पहिल्यांदा आपला झेंडा किंवा ध्वज कुठे फडकवला होता, तर 15 ऑगस्ट 1947 म्हणजे 1947 ला पहिल्यांदा दिल्लीचा जो लाल किल्ला आहे तिथे हा आपला जो ध्वज आहे, हा राष्ट्रध्वज किंवा आपला हा तिरंगा फडकवला गेला होता। फहराया म्हणजेच फडकवला गेला होता, लहराया गया था। इस दिन सभी देशवासियों ने सैकड़ों वर्ष बाद स्वतंत्र देश में सांस ली थी। आणि त्यावेळेस म्हणजे किती शेकडो वर्षांनी आपल्या देशातील जे लोक आहेत त्यांनी काय केलं होतं, तर स्वतंत्राची सांस घेतली होती। म्हणजेच काय, तर तो जो स्वतंत्रता आहे तो त्यांनी काय केलेले, एहसास केला होता। इसी पावन तिथि को याद रखने के लिए प्रतिवर्ष 15 अगस्त को स्वतंत्रता दिवस के रूप में मनाते हैं। आणि हीच जी पावन तिथी आहे, हा जो क्षण आहे, सोनेरी क्षण, त्याला आठवणी ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला स्वतंत्र दिवस म्हणून साजरं केलं जातं। थर्ड पैराग्राफ में येणार आहे, स्वतंत्रता दिवस का मुख्य समारोह देश की राजधानी दिल्ली में होता है। आता मुख्य कार्यक्रम जो आहे हा कुठे होतो, तर दिल्लीमध्ये होतो। भारत के प्रधानमंत्री दिल्ली के लाल किले पर तिरंगा ध्वज फहराते हैं। आणि तिथे कोण हे ध्वजारोहण करतं, तर आपल्या देशाचे जे राष्ट्रपती आहेत ते काय करतात, तर आपला ध्वज फडकवतात और राष्ट्र के नाम अपना संदेश देते हैं। आणि मग जे काही त्यांना सांगायचं आहे देशवासियांना, तर ते तिथून सांगतात। इस दिन स्वतंत्रता आंदोलन के वीर शहीदों को याद किया जाता है। आणि ह्या दिवशी काय केलं जातं, तर आपल्या देशासाठी जे आपले जे शहीद झालेले जे नेते होते, जे महात्मे होते, त्यांना आठवण केली जाते। त्यांनी कशी त्यांच्या प्राणाची आहुती दिली ह्याच्याबद्दल काय केलं जातं, तर स्मरण केलं जातं। सेना में अच्छे कार्य करने वाले सैनिकों को इस दिन सम्मानित भी किया जाता है। आणि आता जे आपले सैनिक आहेत त्यांनी ज्यांनी कोणी चांगली कामं केली आहेत किंवा म्हणजे त्यांना काय केलं जातं, तर मेडल वगैरे देऊन त्यांना सन्मानित केलं जातं। त्यानंतर आहे, सभी राज्यों में मुख्यमंत्री ध्वजारोहण करते हैं। आता लाल किल्ल्यावरती प्रधानमंत्री करतात, पण प्रत्येक म्हणजे राज्य जे आहे तिथे काय करतात, तर तिथले मुख्यमंत्री त्या म्हणजे ध्वजाचं ध्वजारोहण करतात। म्हणजे तिथे ध्वज कोण फडकवतं, तर तिथल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते फडकवतात। इस दिन सभी सरकारी गैर सरकारी कार्यालयों में ध्वजारोहण के साथ साथ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम एवं खेल प्रतियोगिताएं होती हैं। आता त्या दिवशी काय होतं, तर जे काय ऑफिसेस आहेत, जे गव्हर्नमेंटचे आहेत, नॉन गव्हर्नमेंटचे जे आहेत, त्या कार्यालयामध्ये म्हणजे त्या ऑफिसेसमध्ये सुद्धा ध्वजारोहण केलं जातं। त्यासोबत काय केलं जातं, तर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात, स्पोर्ट्स सुद्धा घेतले जातात। प्रतिभागी छात्र छात्राओं को पुरस्कार दिए जाते हैं। आणि काय केलं जातं, तर ज्यांनी त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे, पार्टिसिपेट केलेले आहे, त्यांना काय दिलं जातं, तर पुरस्कार।
मिठाई बाटी जाती है आणि सगळ्यांना मिठाई वाटली जाते। इस प्रकार यह पर्व सारे देश में धूमधाम से मनाया जाता है। आणि हा जो 15 ऑगस्टचा जो दिवस आहे हा सगळ्या देशामध्ये धूमधाम म्हणजेच अगदी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो। त्यानंतर आहे एंडिंगचा, स्वतंत्रता दिवस पर हमें देश की स्वतंत्रता की रक्षा करने का संकल्प लेना चाहिए। आणि आपल्याला काय संकल्प केला पाहिजे, काय प्रॉमिस केलं पाहिजे, तर आपण ह्या देशाची स्वतंत्रता जशी आहे तशी तिची रक्षा केली पाहिजे। म्हणजेच काय, तर आता परत कोणाचं आपल्यावरती राज्य येणार नाही किंवा आपण परत कधी कोणाच्या गुलामगिरीमध्ये जाणार नाही, ही रक्षा करणं हे प्रत्येक भारतीयाचं, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। हम स्वतंत्र भारत के बेटे, इसका मान बढ़ाएंगे, सदा तिरंगा ऊंचा रखकर जनगणमन हम गाएंगे। अशा प्रकारे तुम्हाला याची एंडिंग करायची आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।